नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण LLB फर्स्ट सेमिस्टर लीगल लँग्वेजचे इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत। खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की सर LLB जे लीगल लँग्वेजचे जे क्वेश्चन आहेत ते इम्पॉर्टंट क्वेश्चन जर दिले तर ते बरं असेल, त्यासाठीच हे इम्पॉर्टंट क्वेश्चन बनवलेले आहेत। त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या मेन इम्पॉर्टंट आहेत तेही तुम्हाला मी सांगणारच आहे। कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे तेही तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगणार आहे। पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व प्रश्न तुमचे क्लिअर होतील। आणि जे विद्यार्थी मला टेलिग्रामला, त्यानंतर इंस्टाग्रामला आणि यूट्यूब कम्युनिटी जे कमेंट सेक्शन आहे त्यामध्ये खूप विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेले होते की लीगल लँग्वेजचे इम्पॉर्टंट क्वेश्चन द्या, जेणेकरून येत्या जी येणारी एक्झाम आहे नेक्स्ट वीकमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे एक्झामिनेशन होणार आहे त्यांच्यासाठी ते हेल्पफुल होईल। ठीक आहे, चला तर मग आपल्या टॉपिकला सुरुवात करूया। फर्स्ट जे मी तुम्हाला सांगत आहे की LLBचं फर्स्ट सेमिस्टरचं सिलेबस बघणं हे आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे। विदाऊट सिलेबस कोणतेही क्वेश्चन आपले अटेम्प्ट होणार नाही आहेत, त्यासाठी सिलेबस इम्पॉर्टंट आहे। आणि यामध्ये आता आपण बघूया की कशा पद्धतीने क्वेश्चन आपल्याला बघायचे आहेत। LLBचं सिलेबस अशा पद्धतीने आहे आणि यामध्ये तुम्हाला मी जे लीगल कॉन्सेप्ट मॉड्यूल 1चे जे आहे जे हायलाईट केलेले आहेत ते इम्पॉर्टंट आहेत। ते तुम्हाला 1 और 2 लाईन्समध्ये हे क्वेश्चन विचारू शकतात। ठीक आहे, रीट म्हणजे काय आहे, बेल म्हणजे काय आहे, एक्स पार्टी म्हणजे काय आहे, जजमेंट, अपील रिव्ह्यू, हे जे मी तुम्हाला हायलाईट करून दिलेले आहेत ते तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये इम्पॉर्टंट असणारे 1 और 2 लाईन्समध्ये विचारू शकतात हे क्वेश्चन। आणि याची तुम्हाला ही जी PDF आहे ही PDF तुम्हाला मी देणारच आहेत सर्व। ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं आपण तर ज्या केस लॉ आहेत, DK बासू केस लॉ इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी। MC मेहता आणि विशाखा या खूप इम्पॉर्टंट जजमेंट आणि केसेस आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत। ठीक आहे, नंतरला जर आपण क्वेश्चन जर आपण बघितलं तर इंटरनल एड्स मॉड्यूल 3मध्ये आहे। इंटरनल एड्स आणि एक्सटर्नल एड्स, यामध्ये इंटरनल एक्सटर्नल एड्समध्ये इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यू जे आहे ते तुम्हाला करायचं आहे। इथे पण सेम तुम्हाला करायचं आहे, इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यू एवढं तुम्हाला करायचं आहे। ठीक आहे, नंतरला जर आपण बघितलं याच्यामध्ये तर मॉड्यूल लीगल मॅक्झिममध्ये इथे तुम्हाला सिलेक्ट केलेलं आहे ॲक्टस डे नेमिनी फेसिट इंजुरियम सॅल्यूस, त्यानंतर कॉड ऑब इनिशिओ आणि याच्यामध्ये नेमो EST आणि इग्नोरेटिया, हे जे इम्पॉर्टंट आहेत मॉड्यूल 1मध्ये जे इम्पॉर्टंट आहेत मॅक्झिम्स ते तुम्हाला सांगितलं। याच्यामध्ये मॉड्यूल 2मध्ये जर आपण बघितलं तर मॉड्यूल 2मध्ये लॉ रिपोर्ट इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर सर्च केस लॉ इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, आणि सायटेशन कशा पद्धतीने लिहायचं आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे आता। ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट आहेत क्वेश्चन। इंटरनल एक्सटर्नल एड्स तुम्हाला सांगितलं मी। त्यानंतर जर बघितलं मॉड्यूल 4मध्ये इम्पॉर्टंट जर बघितलं आपण तर याच्यामध्ये रूल्स ऑफ इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यू आणि त्याच्यामध्ये लिटरल, मिसचिफ अँड गोल्डन रूल हे इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर एवढं सर्व झाल्याच्यानंतर जर तुम्हाला अजून करायचं असेल तर जनरल क्लॉज ॲक्ट 1897 हे तुम्ही करू शकता। अशा पद्धतीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, त्यामध्ये इन डिटेल कोणते क्वेश्चन आहेत ते तुम्हाला आता मी सांगतो। ठीक आहे, जसं की आपण बघितलं की रेग्युलर जर आपण बघितलं लास्ट इयरची मी तुम्हाला हे ओपन केलेली आहे लीगल लँग्वेजची क्वेश्चन पेपर। लास्ट इयरला प्रिव्हियस पेपर झालेला, टोटल मार्क्स आहे 75चं। याचं ऑलरेडी जे सायटेशन असेल किंवा चेंज द व्हॉइस असेल, हे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत याचं सायटेशन कशा पद्धतीने करायचं आहे ते तुम्हाला मी ऑलरेडी लिहून दिलेलं आहे। जसं की ही लीगल लँग्वेजची जी PDF आहे हे आन्सर आहेत ते तुम्हाला मी PDF टाकून देतो टेलिग्राम चॅनलला। ठीक आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला ती भेटून जाईल। सायटेशन जर आपल्याला कसं सॉल्व करायचं आहे तर एक सांगतो तुम्हाला त्या बाबतीत। सायटेशन जर बघितलं तर आपल्याला असा क्वेश्चन होता, अरुणा शानबाग वॉज युनियन ऑफ इंडिया AIR 2011 SC 1290, म्हणजे सायटेशन कशा पद्धतीने लिहायचं आहे, अरुणा शानबाग हे प्लेंटिफ आहे आणि युनियन ऑफ इंडिया हे डिफेंडंट आहे। हे तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचं आहे, इन दिस सायटेशन अरुणा शानबाग इज प्लेंटिफ
त्यानंतर युनियन ऑफ इंडिया जर आपण बघितलं इथे युनियन ऑफ इंडिया हे जर बघितलं तर आपल्याला इथे दिसतं की डिफेंडंट म्हणून. ठीक आहे. सो त्यानंतर जर आपण बघितलं दुसरं रिपोर्टेड बाय ऑल इंडिया रिपोर्ट इन द इयर 2011 म्हणजे हे जे AIR आहे त्याचंच फुल फॉर्म आपण घेतलेला आहे. ऑल इंडिया रिपोर्टर इन द इयर 2011 जो वर्ष आहे. आणि SC म्हणजे जर बघितलं आपण तर सुप्रीम कोर्ट आणि पेज नंबर दिलेला आहे 1290 म्हणजे तो आहे पेज नंबर. अशा पद्धतीने तुम्हाला हे जे सायटेशन आहे ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला सायटेशन हा पण प्रश्न विचारणार आहेत तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने मी सॉल्व करू शकता. नंतरला हे शॉर्ट नोट आहेत म्हणजे विशाखा केस लॉचे सांगितलेले आहे ते तुम्हाला इथे दिलेले आहे. ही PDF तुम्हाला मी पाठवून देत आहे टेलिग्राम चॅनलला. ठीक आहे. त्यानंतर हा क्वेश्चन आपण बघितलं की एनी 6 कोणतंही आपल्याला बघायचं आहे. त्या पद्धतीने एक्सप्लेन लॉ रिपोर्ट तुम्हाला मी सांगितलं. त्यानंतर एक्स पार्टी हे पण तुम्हाला मी सांगितलं इम्पॉर्टंट आहे. विशाखाचं आपण केस तुम्हाला दिलेली आहे ते तुम्हाला अभ्यासायचं आहे. सालूस जे आहे तेही तुम्हाला करायचं आहे, मॅगझिन आहे. आणि नंतरला जे क्वेश्चन आहेत खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न याच्यामध्ये येतात की मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट हे जे क्वेश्चन आहे हा हमखास क्वेश्चन तुम्हाला 100% हा क्वेश्चन येतच असतो येणाऱ्या एक्झाममध्ये. हे कशा पद्धतीने सॉल्व करायचं जर विद्यार्थ्यांना माहिती नसेल तर ते सांगण्याचा प्रयत्न करतो. शॉर्ट टायटलमध्ये जर आपण बघितलं तर मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961 हे तुम्हाला लिहायचं आहे. लॉंग टायटलमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, लॉंग टायटलमध्ये इथे लिहिलेलं आहे ॲन ॲक्ट टू रेग्युलेट to periods before after childbirth provide maternity benefit and certain other benefits. हे लॉंग टायटलमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. इनॲक्टिंग फॉर्म्युला यामध्ये काय लिहायचं आहे, इनॲक्टिंग फॉर्म्युला इथे दिलेला आहे तुम्हाला बी इट इनॅक्टेड बाय पार्लमेंट इन द 12th year ऑफ रिपब्लिक ऑफ इंडिया एज फॉलोज हे इनॅक्टिंग फॉर्म्युलामध्ये लिहायचं आहे. आणि डेट ऑफ एसेंट यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, ही जी डेट जी दिलेली आहे 12th December 1961 हे तुम्हाला त्यामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर कोणते क्वेश्चन अजून यामध्ये विचारतात का, तर हो अजून क्वेश्चन यामध्ये विचारतात ते तुम्हाला सांगतो मी. जसं की जर आपण बघितलं यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे मी हे मॅटर्निटी बेनिफिट, मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी आणि प्रोटेक्शन ह्युमन राईट्स सेम आहे, क्वेश्चन सेम आहे. आणि तुम्हाला हे जे मेन्शन जे करायचं आहे तेही तुम्हाला सेमच करायचं आहे. जसं की आपण बघितलं शॉर्ट टायटल कसं लिहायचं, इनॅक्टिंग फॉर्म्युला कशा पद्धतीने लिहायचं तेही सांगितलं. लॉंग टायटल, डेट ऑफ एसेंट. आता प्रिएम्बल बघायचं आहे आपल्याला. प्रिएम्बलमध्ये जर बघितलं आपण तर प्रिएम्बल यामध्ये जर आपण बघायचं तर यामध्ये प्रिएम्बल लिहिलं आहे का कुठे, तर यामध्ये लिहिलेलं नाही आहे. सो तिथे लिहायचं नॉट गिवन म्हणून. ऑफिशियल सायटेशन आपण बघितलं तर ऑफिशियल सायटेशन जे आहे तुम्हाला हे जे आपले वरती ॲक्ट नंबर जो लिहिलेला आहे हा ॲक्ट नंबर 53 1961 हा तुमचा ऑफिशियल सायटेशन असणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर जर आपण बघितलं नेक्स्ट जो आहे एक्सटेंट म्हणजे काय, तर याच्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी हा कायदा लागू केलेला आहे. जसं की इथे लिहिलेलं आहे इट एक्सटेंड होल ऑफ इंडिया. सो इथे होल ऑफ इंडिया लिहायचं आहे. कधीकधी जम्मू काश्मीर असतं फक्त किंवा जम्मू काश्मीर सोडून सर्व इंडियामध्ये लागू आहे कायदा. सो त्या पद्धतीने तुम्हाला यामध्ये तो आन्सर लिहायचा आहे. दुसरा आहे डेट ऑफ कमेन्समेंट म्हणजे कधी ती कमेन्स्ड झालेली आहे. सो इथे डेट लिहिलेली असते डेट ऑफ कमेन्समेंट, तर ती डेट तुम्हाला त्यामध्ये तिथे लिहायची आहे. जर दिला असेल तर लिहा, नसेल दिला असेल तर नॉट गिवन म्हणून तसं तिकडे लिहू शकता. मार्जिनल नोट्समध्ये जर बघितलं आपण तर मार्जिनल नोट्समध्ये इथे सेक्शन वाईज इथे लिहिलेलं असतं, सध्या इथे नाही आहे म्हणून तिथे आपल्याला नॉट गिवन म्हणून लिहायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला 110% तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला भेटणार आहेत. एक क्वेश्चन किंवा 2 क्वेश्चन यामध्ये तुम्हाला विचारले जाणार आहेत. त्यानंतर हे जे क्वेश्चन आहेत हे इम्पॉर्टंट क्वेश्चन हे तुम्हाला इथून दिलेले आहेत मी. इम्पॉर्टंट क्वेश्चन लीगल लँग्वेज त्यामध्ये तुम्हाला हे क्वेश्चन दिलेले आहेत. हे क्वेश्चन करा. फुल फॉर्म वगैरे विचारला जाऊ शकतो तेही तुम्हाला दिले आहे मी, तेही करा. विशाखा केस आहे, त्यानंतर जे लीगल मॅक्झिम आहे तेही दिलेले आहे. तेही सर्व PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मी टाकून देतो. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की सर इम्पॉर्टंट क्वेश्चन द्या, त्यासाठी हे क्वेश्चन दिलेले आहेत.
एवढे जरी क्वेश्चन तुम्ही चांगल्या पद्धतीने केले तर तुमचं चांगल्या प्रकारे तुम्हाला स्कोअर यामध्ये येऊ शकतो. जे शॉर्ट फॉर्म तुम्हाला सांगितलेले आहेत मी, ते शॉर्ट फॉर्म तुम्हाला ते दिलेलं आहे मी. मे बी हे शॉर्ट फॉर्म विचारू शकतात, नाही विचारलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण ॲटलिस्ट तुम्हाला हे शॉर्ट फॉर्म तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. ठीक आहे. एवढंच या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा हा व्हिडिओ, जेणेकरून त्यांनाही उद्या किंवा त्यांची जेव्हा एक्झाम असेल तेव्हा जेव्हा ते जातील एक्झामिनेशनसाठी तेव्हा ह्या त्या गोष्टी त्यांना इम्पॉर्टंट असणार आहेत. थँक्यू सो मच.